मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तो म्हणजे प्रकल्पग्रस्त बाधितांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी अशी आहे. आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी यांच्यासाठी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी-आर अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी जे कोणते त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहू की प्रकल्पग्रस्त हे कुणाला दिलं जातं, तर राज्यातील जे काही पाटबंधारे असतील व वीज प्रकल्प असतील, तसेच पुनर्वसन अधिनियम 1999 अन्वये जे कुणी अधिसूचित झालेल्या प्रकल्पांकरिता भूसंपादन अधिनियम 1894 प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील जे कोणची जमीन संपादन झाल्यामुळे त्यांचं भूधारकांचं जे काही अनैच्छिकपणे विस्थापन म्हणजे त्यांचं स्थलांतर झालेलं असेल, त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचं हे साधन हिरावलं गेलेलं असल्यामुळे त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्त त्यांना प्रमाणपत्र हे दिलं जातं. आणि हे प्रमाणपत्र जर पाहिलं तर काय होतं, की जे काही यांच्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील जे कोणती व्यक्ती एका व्यक्तीमध्ये गट क व गट ड संवर्गातील जे काही पद भरतीसाठी असतं त्यांच्यासाठी त्यांना ते प्रमाणपत्र दिल्यामुळं 5% आरक्षण हे त्यांच्यासाठी तरतूद असते त्याच्यामध्ये. राखीव राहिलेल्या पदांवर जे कोणी अर्ज वगैरे त्यांच्यासाठी ते उमेदवार करू शकतात. परंतु काय होतं, की ज्यांच्या नावावरती प्रमाणपत्र आहे, त्यांची वयोमर्यादा जास्त झालेली असेल किंवा त्यांचा मृत्यू झालेला असेल किंवा त्या जे कोणी असतील त्यांच्यामध्ये एकदम जागा कमी प्रमाणामध्ये असतील. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण लाभ यांच्यासाठी घेता येत नाहीये. नोकरी मिळू शकत नाहीये, या सर्व गोष्टी असल्यामुळं. तशासाठी हे काय झालं, की प्रकल्पग्रस्त ज्यांच्या नावावर आहे, त्यांना ते बदलून आपल्या वारसासाठी द्यायचं जर असेल, तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या. आणि या सर्व बाबीचाच विचार करून जर पाहिलं, तर पूर्वी काय होतं, की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे एखाद्या व्यक्तीच्या नावानं दिल्यानंतर ते प्रमाणपत्र दिल्याच्या दिनांकापासून 6 महिने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर करता येत नव्हतं. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे काही वारसदार असतील त्यांना लाभ घेता येत नव्हता. अशा अटीचा एक ही होता. त्याच्यामुळे काय होतं, की ह्याच्यासाठी एक शासनाच्या विचाराधीन हेच बात होतं, की त्यांचे जे काही कुटुंबाचं वगैरे असेल, जे काही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांचे त्यांचे पात्र एका नामनिर्देशित वारसामध्ये हस्तांतरण करण्यासाठीची जी काही कालमर्यादा जी होती ती 6 महिन्याची होती. 6 महिन्याच्या नंतर ते ट्रान्सफर करता येत होतं. पण त्याच संदर्भात आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि त्या जी-आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, की जे कोणी प्रकल्पग्रस्त व्यक्ती असतील, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र त्यांना दिल्यानंतर त्यांनी जे कोणता पहिला वारस नेमतील, म्हणजे प्रथम नामनिर्देशित केलेला जो कोणी त्यांचा वारस असेल, त्यांना जर ते प्रमाणपत्र ट्रान्सफर करायचं असेल, म्हणजेच हस्तांतरण करायचं असेल, तर त्यांच्यासाठी कोणताही कालमर्यादा राहणार नाही. म्हणजे ते त्यांना मिळाल्या तारखेपासून ते कधीही आपल्या प्रथम वारसाच्या जे काही नावावर असेल, ते प्रमाणपत्र कधीही ट्रान्सफर करू शकतात. मात्र त्यांनी जर दुसरा वारस जर नेमलेला असेल, जो प्रथम नेमलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसऱ्याच्या नावावर जर ट्रान्सफर करायचं असेल, तेव्हा मात्र त्यांना दिल्यातल्या तारखेपासून 6 महिने जो काही कालावधी हा आहे, तो त्याला तेवढा वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यांनी प्रथम जर नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीच्याच नावावर ट्रान्सफर करायचा असेल, तर त्यांना कुठलाही कालावधी वाट पाहण्याची गरज नाहीये. डायरेक्टली ते ट्रान्सफर मिळाल्यानंतर ते कधीही त्यांच्या नावावरती करू शकतात. अशा पद्धतीचं एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा प्रकल्पग्रस्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं ते प्रकल्पग्रस्ताचा लाभ घेण्यासाठीचा जी-आर निर्गमित झालेला आहे. यामुळं आता कोणालाही ट्रान्सफर करत असताना प्रकल्पग्रस्त आपलं त्याला जास्त करून अडचणी येणार नाहीयेत. अशा पद्धतीचे एक नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.